नमस्कार. स्वच्छता फिल्ममध्ये तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे मुलं सोसायटीमध्ये पसरलेली घाण साफ करतायत आणि लोकांना जागृत करण्याचा संकल्प घेतात आणि मग हळूहळू पूर्णच्या पूर्ण सोसायटी त्यांच्या या प्रयत्नात त्यांना साथ देते. अगदी ह्याच प्रकारे आपल्या इतिहासामध्येही काही समाज आणि अशा काही सभ्यता होऊन गेल्या आहेत ज्यांनी संपूर्ण शहराच्या स्वच्छतेचा एक जबरदस्त मास्टर प्लॅन बनवला होता. जसे की हडप्पा संस्कृतीचं मोहनजोदाडो शहर आणि वाडिया राजवंशाचं मैसूर शहर. आज आपण हडप्पा संस्कृतीच्या जगातील सर्वात जुन्या सुनियोजित आणि उत्कृष्ट शहर मोहनजोदडोमध्ये स्वच्छतेसाठी केलेल्या प्रयत्नांशी तुमचा परिचय करून देऊ. धन्यवाद. स्वच्छतेवर आज व्यापक रूपाने चर्चा होत आहे. खरं तर हे विचार भारतात खूप आधीच विकसित झाले होते. ही स्वच्छता प्राचीन भारतातील लोकांच्या जीवनाचा एक प्रमुख भाग होती, जी जगातील प्राचीन नदी खोरी संस्कृतींपैकी एक प्रमुख संस्कृती सिंधूच्या खोऱ्यातील संस्कृतीमध्ये पाहायला मिळते. या संस्कृतीचा विकास मुख्यत्वे सिंधू नदी आणि तिच्या सहाय्यक नद्यांच्या खोऱ्यांवर झाला. म्हणूनच हिचं नाव सिंधूच्या खोऱ्यातील संस्कृती असं ठेवण्यात आलं. हडप्पा, मोहनजोदडो, कालीबंगा, लोथल, धोलावीरा आणि राखीगडी हिची प्रमुख शहरं होती. 1921 ते 1922 मध्ये भारतीय पुरातत्व वक्ता दयाराम साहनी यांनी हडप्पामध्ये खननाचं नेतृत्व केलं. या संस्कृतीचं प्रमुख केंद्र हडप्पा असल्यामुळे या संस्कृतीला हडप्पा संस्कृतीही म्हणतात. हडप्पा पंजाब प्रांताच्या रावी नदीच्या काठी आणि मोहनजोदडो सिंध प्रांताच्या लरकाना जिल्ह्यामध्ये सिंधू नदीच्या काठावर स्थित आहे, जे सध्या वर्तमान पाकिस्तानामध्ये आहे. आज आपण जगातील सर्वात जुनं आणि पूर्ण प्लॅनिंग करून बनवलेलं शहर मोहनजोदडोबद्दल जाणून घेणार आहोत. सिंधी भाषेमध्ये मोहनजोदडोचा अर्थ होतो मृत लोकांची टेकडी. हजारो वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी बऱ्याच वर्षांच्या प्रखर मेहनतीनंतर जमिनीखालून हे ठिकाण शोधून काढलं होतं आणि याच्या उत्खननच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी सापळेही सापडले. म्हणूनच या जागेला मोहनजोदडो हे नाव पडलं. पुरातत्व वक्ता राखालदास बॅनर्जीला मोहनजोदडोचा शोधकर्ता म्हटलं जातं. उत्खननादरम्यान या लोकांना या शहराबद्दल माहिती मिळाली. यामध्ये मोठमोठ्या इमारती, जलकुंभ, मजबूत भिंती असलेली घरं, सुंदर चित्रकला, माती आणि धातूंची भांडी, मुद्रा, मूर्त्या, विटा, कोरलेली दगडं आणि बऱ्याच वस्तू सापडल्या. ज्यामुळे हे लक्षात येतं की येथे एक व्यवस्थित शहर वसलेलं होतं. जसं की आपण आज राहतो तसेच ते लोकही घरामध्ये राहायचे, शेती करायचे. एवढ्या वर्षांआधी बनवलेलं हे शहर इतकं व्यवस्थित प्रकारे बनवलेलं होतं की त्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. मोहनजोदडो योजनाबद्ध पद्धतीने बनवलेलं एक अप्रतिम शहर आहे, ज्यामध्ये सर्व सुखसुविधा आश्चर्यपणे उपस्थित होत्या. येथे बनवलेल्या घरांमध्ये पक्क्या विटांनी बनलेले स्नानगृह आणि शौचालय होती. हे सिंधू खोऱ्यातील संस्कृतीचं सर्वात मोठं आणि महत्त्वपूर्ण शहर होतं, ज्यामध्ये उल्लेखनीयपणे परिष्कृत सिव्हिल इंजिनिअरिंग आणि शहर नियोजन पाहायला मिळतं. या शहरांमध्ये सुव्यवस्थित जलनिकास प्रणाली, कचरा संग्रहण प्रणाली आणि संभवतः सार्वजनिक अन्न भांडारही होते. मोहनजोदडोची जलनिकास प्रणाली खूप प्रभावशाली होती. जवळपास सर्व शहरांमध्ये प्रत्येक मोठ्या किंवा लहान घराला वैयक्तिक अंगण आणि बाथरूम असायचे. रस्त्याच्या गटारा मेन होलने सुसज्जित होत्या. बहुधा कांस्य युगाच्या कोणत्याच इतर संस्कृतीने स्वास्थ्य आणि स्वच्छतेकडे एवढं लक्ष दिलं नसेल जेवढं हडप्पा वासियांनी दिलं होतं. इथले लोक स्वास्थ्य आणि स्वच्छतेच्या सिद्धांताशी पूर्णपणे परिचित होते. हे शहर उच्च स्तरातील नागरी आणि स्वच्छता मानकांना प्रोत्साहित करतात. सिंधू संस्कृतीमध्ये एक विस्तृत स्वच्छता आणि जलनिकास प्रणाली होती.
जी प्राचीन सिंधू शहरांची ओळख होती. आज आपण प्रत्येक घरात शौचालय बनवण्याचा विचार करतो, पण हजारो वर्षांपूर्वी मोहनजोदडोच्या अधिकांश घरांमध्ये शौचालय आणि एक व्यापक सिवेज सिस्टम होतं, जे हे दर्शवतं की त्यावेळेस लोक स्वच्छतेला किती महत्त्व द्यायचे ते. चांगल्या प्रकारे सजलेल्या जलनिकास प्रणालीला जोडलेले बाहेरचे रस्ते सिंधू शहरांची वेगळी विशेषता होती, जे हे दर्शवत होती की सिवेज आणि प्रदूषित पाण्याला काढणं त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. सिवेजला पक्क्या विटांनी निर्मित भूमिगत गटारांनी जोडलं गेलं होतं. ड्रेनेज सिस्टममध्ये घरातून निघणाऱ्या गटारांना व्यापक सार्वजनिक गटारांनी जोडलं गेलं होतं. प्रत्येक घरामध्ये उभ्या आणि आडव्या गटारी होत्या. प्रत्येक घरातील गटार रस्त्याच्या गटाराशी जोडलेलं होतं, ज्या मुख्य गटारीला जाऊन मिळायच्या. बोळीसाठी भूमिगत गटारी होत्या. ह्या गटारींना दगडांच्या स्लॅबने ते झाकून ठेवायचे. कचऱ्यांचे डबेही मुख्य रस्त्यांच्या काठाशी असायचे, ज्यामध्ये घरांमधून येणाऱ्या कचऱ्याला ते एकत्र करायचे आणि ते वेळोवेळी कामगारांच्या एका विशेष वर्गाद्वारे स्वच्छ केलं जायचं. या प्रकारे सिंधू शहरांनी प्राचीन काळामध्ये एक उच्च विकसित नगरपालिकेचा आविष्कार केला होता. म्हणूनच आपणही आपल्या पूर्वजांच्या स्वच्छतावादी विचाराला पुढे नेताना स्वच्छतेच्या उपायांना आपल्या जीवनामध्ये जोपासलं पाहिजे, कारण की स्वच्छता हीच चांगल्या स्वास्थ्याची चावी आहे.